लक्ष द्या. आता प्रॉब्लेम क्लिअर करूया. There are two gallonmeters, G1 and G2. Requires 2 milliampere and 3 milliampere current respectively to produce same deflection. आणि काय ऑप्शन आहे, G1 इज लेस सेन्सिटिव्ह देन G2. म्हणजे आपल्याला याची सेन्सिटिव्हिटी चेक करायची आहे. मग सेन्सिटिव्हिटीचा फॉर्म्युला काय असायचा? बेसिक फॉर्म्युला काय? डी फाय बाय डी आय. बरोबर. ह्यावरून सॉल्व्ह होतं डायरेक्टली. बट मी फॉर्म्युला म्हणून सांगतो. As we have to differentiate that deflection which is n AB by K into what? I. त्यामुळं SI चा फॉर्म्युला येतोय n AB by K. हा फॉर्म्युला झाला. इज इट राईट? रेडी एव्हरीवन? हा डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला झाला. बट आता ऐका, हे काय म्हटलंय की सेम डिफ्लेक्शन इज प्रोड्युस्ड. डिफ्लेक्शन सेमच आहे. बरोबर आहे ना? त्यामुळं घातला एन ए बी बाय के. सेन्सिटिव्हिटी एन ए बी बाय के म्हटला तर ते त्या गॅल्व्हनोमीटर साठी ते डिफ्लेक्शन कॉन्स्टंट आहे, सेन्सिटिव्हिटी सेम असणार. बट ह्या प्रॉब्लेम विचारलंय काय की दोन करंट सेंड केल्यानंतर इट प्रोड्यूस सेम डिफ्लेक्शन अँड सेन्सिटिव्हिटी फाइंड करायची आहे. इज इट क्लिअर? सगळं होय म्हणता. होय होय. तर हा फॉर्म्युला यूज करा. तर हा फॉर्म्युला काय म्हणतोय की फाय कॉन्स्टंट आहे का नाही? डिफ्लेक्शन कॉन्स्टंट आहे का नाही? आहे. बरोबर. इज इट राईट? गिव्ह सेम डिफ्लेक्शन. मग SI चा बेसिक फॉर्म्युला काय? डी फाय बाय डी आय. म्हणजे SI इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट? डी आय. कीप इन माइंड, या दोन्ही केसमध्ये फ्लक्स नाही, डिफ्लेक्शन कॉन्स्टंट आहे. आणि आपल्याला सेन्सिटिव्हिटी चेक करायची आहे. त्यामुळे हा बेसिक फॉर्म्युला यूज करायला पाहिजे. बरोबर. हा. मग सेन्सिटिव्हिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू करंट. मग फॉर G1 करंट किती आहे? हाऊ मच करंट? 2 मिली एम्पियर. आपल्याला कम्पॅरिझन करायचं, कन्वर्ट करू नका. अँड फॉर G2 करंट किती आहे? सेम करंट किती आहे? 3. बरोबर. बरोबर आहे काय? मग SI कुणाचं जास्त असणं? इनव्हर्स आहे ना. SI म्हणजे करंट कुणाचं जास्त आहे? G2 चा. मग SI इनव्हर्स रिलेशन. हा, SI ऑफ 1 and SI ऑफ 2. बरोबर. म्हणजे सेन्सिटिव्हिटी कुणाची जास्त आहे? 1 ची जास्त आहे. अँड 1 ची जास्त आहे म्हणजे G1 इज मोर देन व्हॉट? सेन्सिटिव्हिटी ऑफ G1 म्हणजे डी इज करेक्ट ऑप्शन. सोल्युशन ऑफ सेम दिले. इज इट क्लिअर? कसं सॉल्व्ह केलं कळालं? एव्हरीवन गॉट इट? तर ह्या प्रॉब्लेम मध्ये आपण हा फॉर्म्युला यूज करू शकत नाही का? ह्या फॉर्म्युलामध्ये
जर आपण हे टोटल फ्लक्स डिफ्लेक्शन दोन्ही वेळी कॉन्स्टंट आहे, त्यामुळे कम्प्लीट टर्म कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 नाही, बरोबर आहे. त्यामुळे कम्पेअरला आपण NAB/K आपण यूज करू शकत नाही. बेसिक फॉर्म्युला यूज करू शकतो d∅/di. डिफ्लेक्शन से डिपेंड्स ऑन करंट मोर लेस सेन्सिटिव्ह. इज इट राईट? हे काल तुम्हाला ह्यावर न्यूमेरिकल येणार ह्या फॉर्म्युल्यावर तुमच्या टेस्टला. गणिगिरीवर SI d∅/di SU V d∅, right? And SUV is SI by, हे विसरू नका. Got it?